हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल सनराइज प्युरिफायर हब. आज आपण इथे एक ओपन फ्लो मॉडल विथ आर ओ यू व्ही मिनरल अँड TDS कंट्रोल बनवत आहोत. यासाठी आपण एक स्टील कॅबिनेट, 3 बाउल ज्या आपण त्याचे फिल्टर टाकणार आहोत. पहिल्या बाउलमध्ये आपण PP, सेकंडमध्ये कार्बन आणि तिसऱ्यामध्ये सेडिमेंट असं टाकणार आहोत. सगळ्यात पहिले आपण तिन्ही बाउलचे जे ओपनिंग हेड आहेत त्यांना आपण आता कनेक्ट करून घेऊ. त्यांना आपण एल्बो आधीच लावून ठेवलेले आहे. आपण एल्बो असे लावले की आपल्याला एक दुसरा कनेक्ट करता येईल त्यांना. आता तिघांना आपण कॅबिनेटच्या लोअर साईडला, डाऊन साईडला जे होल आहे त्यांना मॅच करून आपण पॅक करून घेऊ. आपण बॅलन्ससाठी सगळ्यात पहिले जे सेंटरवर हेड आहे त्याला आपण लावून घेतलं. आपण तसंच आता बाकीचे 2 पण लावून घेतले. त्यांना आपण टाईट करून घेऊ. सगळं पॅक झाल्यावर एक स्क्रूड्रायव्हरने आपण एकदा पण चेक करू कुठे काही लूज आहे का काय आहे. गॅस आपली चेकिंग झाली आहे. आपण तिघांची लावून दिली सिक्वेन्समध्ये. आता आपण इलेक्ट्रिक पाथकडे शिफ्ट होऊ. सर्वात पहिले आपण एक पंप घेऊ. पंपाला आपण आधीच एल्बो लावून घेतलेले आहे. एक SMP घेतला 24 व्होल्टचा. एक SV घेतला. एक UV स्ट्रीप घेतली. पंप, LED, SMP आणि SV. आपण वायरिंगला सुरुवात करू. आपण पंप आणि SV बॉडीला कनेक्ट करून घेतला. आता आपण SMP घेतलं आहे. आपण सगळ्यांच्या वायडी आहे ते थोडं आपण सोलून घेऊ. आता आपण सर्वात पहिले पंपाची वायर, SVची वायर घेऊ. आता हा SV आहे. पंपाची आणि SVची जी रेड कलरची वायर आहे त्याला आपण अटॅच करून देऊ. तशीच आपण SVची व्हाईट वायर आणि पंपाची ब्लॅक वायर याला आपण अटॅच करून देऊ. दोन्ही अटॅच झाल्यावर आता आपण बघू शकता दोन्ही अटॅच झाले. आता आपण SMPSची जी व्हाईट वायर आहे, ब्लॅकवरती व्हाईट कलरची स्ट्रीप आहे, त्याला आपण रेड कलरच्या वायर जिथे लावल्या आपण त्याला कनेक्ट करू. जे आपण आता वायर कनेक्ट करतोय याला इनडायरेक्टली पॉझिटिव्ह करंट यातून फ्लो होतो. आता नेक्स्ट जी ब्लॅक वायर आहे ती आपण पंपाच्या ब्लॅक वायरला आणि SVच्या व्हाईट वायरला आपण कनेक्ट करून देऊ. आता हे कनेक्शन झाल्यानंतर आपण UVची LED ट्यूब घेऊ. ज्याच्यावर जे पॉझिटिव्ह लिहिले आणि एका साईडला निगेटिव्ह लिहिले
जी पॉझिटिव्ह वाली आहे त्याला आपण रेड कलरच्या वायरच्या इथं कनेक्ट करू. तशीच व्हाईटवाली जिथं आपण ब्लॅक वायर लावले तिथं कनेक्ट करू. आता कनेक्शन झाल्यावर आपण दोन्ही साईडला सेफ्टी कॅप लावून देऊ. आता आपली इथे वायरिंग झालेली आपण इथे चेक करून घेऊ. तुम्ही बघू शकता आपली वायरिंग चेक करून झालेली आहे. आता आपण पायपिंग चालू करू. सर्वात पहिले जो SV चा जो आउट आहे पंपाच्या इनमध्ये आपण पुट करू. पाईप कनेक्ट करून SV फेसवरती लिहिलेलं असतं डाऊन साईडला इन कुठे आउट कुठे. त्या SV जो आउट आहे त्याला आपण पंपाच्या इनच्या पॉईंटला कनेक्ट करू. कनेक्ट झाल्यानंतर आपण बॅक साईडला जे एल्बो ठेवले त्याने आपण कनेक्ट करून घेऊ. आता तुम्ही वरती बघा माझ्या अंगठ्याकडे जो पॉईंट आहे तो इनचा आहे. तसं काय आपण हे कनेक्ट करून घेऊ. जो फर्स्ट बाउल आहे तिथून जो आउट निघतो आहे तो सेकंड बाउलच्या इनला आपण कनेक्ट करतो आहे. त्याचा अल्टरनेट आपल्याला कनेक्ट करायचं आहे. आता जो सेकंड बाउलचा जो आउटला एल्बो येतो आहे तिथून आपण थर्ड बाउलच्या इनला आपण कनेक्ट करून घेऊ. हे कनेक्ट करून झाल्यावर आपण बॉडीला सी क्लॅम्प 2 स्पॉटला लावून घेऊ. सी कॅम्प लावताना लक्षात ठेवा कधी पण मशीन लावून झाल्यावर शेवटी स्क्रूड्रायव्हरने पण एकदा टाईट करून घ्यायचं. कधी कधी सी कॅम्प लूज राहिले तर कॅन्डल हलता, तसं आपण स्क्रूड्रायव्हरने टाईट करून घेतो आहे. तुम्हाला स्पॉट दिसतोय हा एल्बो आहे. इथून आपल्याला SV मध्ये टाकायचं आहे. हा थर्ड बाउल आहे. थर्ड बाउलमधून पाणी SV मध्ये राहता. या SVच्या इन स्पॉटला आपण कनेक्ट करू. आपल्या SVच्या इन पॉईंटला कनेक्ट करून झाली वायर. आता आपण कॅन्डल लावू. सर्वात पहिले आपण जी RO मेम्ब्रेन हाऊसिंग आहे ती आपण त्या स्पॉटला कनेक्ट करून घेऊ. तिथे कनेक्ट करायच्या आधी आपण एक पंपाच्या आउटला एक पाईप लावून घेऊ आणि जिथे आपल्या मेम्ब्रेन लावायची आहे त्या स्पॉटला आपण कट करून घेऊ. आता आपण इथं हाऊसिंग कनेक्ट करून त्यावरती पाईप कनेक्ट करून देऊ. आता हाऊसिंगला लागलेले 2 एल्बो आहे फर्स्ट अँड सेकंड. ज्या जो सेकंडवाला एल्बो तो चांगल्या पाण्याचा आहे. जो इकडे या साईडचा जो एल्बो आहे तो वेस्ट वॉटरचा आहे. जो आपण टी एल्बो पंपाची इथे लावला होता त्या टी एल्बोला आपण एक TDS कंट्रोलर कनेक्ट करून देऊ. TDS कंट्रोल आपण इथं कॉकवाला यूज करतो आहे. इथं तुम्ही नॉबवाला पण यूज करू शकता, पण कॉकवाला हा मोस्ट प्रेफर केला जातो आजकाल. तो आपण इथं कनेक्ट करून घेऊ.
आता आरो हाऊसिंगमधून या एल्बोनी जे प्युअर पाणी येतं आहे त्याला आपण कॅन्डलमध्ये कनेक्ट करू. कॅन्डलला कनेक्ट करायच्या आधी जो TDS कंट्रोलचा खाली जो एल्बो लावला आहे आपण हा वाला, याला आपण कनेक्ट करून घेऊ. तुम्ही बघू शकता इथं आपण प्युअर पाण्याची वायर त्या एल्बोला कनेक्ट केलेली TDS कंट्रोलरला. आता आपण इथे 4 एक्स क्लॅम्प कनेक्ट करून घेऊ. इथं आपण मिनरल आणि UV कार्ट्रिज लावणार आहे. या एल्बोतून चांगलं पाणी येतं आहे ते UVला आणि मिनरल कार्ट्रिजमध्ये आपण पास करणार आहोत. सर्वात पहिले आपण इथं एक मिनरल कार्ट्रिज लावून घेऊ. आता आपण जी UVची स्ट्रीप आहे LED स्ट्रीप त्याला आपण UV हाऊसिंगमध्ये टाकून घेतलं आहे. त्याला आपण एकदा कनेक्ट करून घेऊ. आता जो हा एल्बो आहे तो चांगल्या पाण्याचा आहे जो आरो हाऊसिंगमधून येतो आहे. तिथं आपण एक एल्बो कनेक्ट करून तो आपण UVच्या स्टार्ट पॉईंटला लावणार आहे. त्या एल्बोला कनेक्ट करून तो चांगल्या पाण्याचा आहे. ते कनेक्ट करून झाल्यानंतर आपण जो UVचा जो आउट एल्बो आहे तिथे एक एल्बो लावून मिनरल कार्ट्रिजच्या इनला आपण कनेक्ट करणार आहे. आता आपण जो मिनरल कार्ट्रिजचा आउट एल्बो आहे तिथून आपलं प्युअर पाणी आहे तिथं आपण एक एल्बो लावून ठेवू. आता या बॉडीला जी टाकी नाही आहे तर कधी पण तुम्ही ज्या युटेन्सिलमध्ये हे पाणी कलेक्ट कराल तर ती जी पाईप असेल ती याच्यात मिनरल कार्ट्रिजमध्ये कनेक्ट करून द्या. इथं आपलं मशीन ॲप्रॉक्सिमेटली तयार झालं आहे. सो आपण आता इथे FR लावून देऊ. FR आपण घेतला 450चा. आपण जो FR घेतला आहे त्याला आपण आरो हाऊसिंगच्या रिजेक्टेड वॉटरच्या एल्बोला कनेक्ट करून देऊ आपण. तुम्ही आता बघू शकता आपलं ॲप्रॉक्सिमेटली मशीन तयार झालं आहे. सो आता आपण त्याला स्टिकर लावून घेऊ. पूर्ण मशीनला जे पाचचे स्टिकर असतात ते आपण लावून घेऊ एकदा. तुम्ही आता बघू शकता आपले स्टिकर लावून झालेले आहे. पूर्ण मशीन तयार झालं आहे, आपलं फिनिशिंग झालेली आहे. तुम्ही एकदा बघू शकता. हे आपलं फायनल मशीन तयार आहे. थँक्यू गाईज. असेच कस्टमाइज वॉटर प्युरिफायर बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आपण नवे असेच आरोचे मशीन, UV, मिनरल कार्ट्रिज, TDS कंट्रोलर वेगवेगळे मशीन आपल्या चॅनलवरती उपलब्ध करून देऊ. थँक्यू.